हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंत आणि कृष्णाच्या हळदीला सुरुवात होणार असते. चला तर मग पाहूया दुष्यंत आणि कृष्णाची हळद. तर आता इथे आपण पाहतो की बाळजाबाई ज्या आहेत त्या आता तिच्या घरातल्या ज्या माणसांना असतात त्यांना सांगत असतात की हे बघा, घरात सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. नवराला आणि नवरीला हळद लागली की पानाचे विडे वाटा सगळ्यांना पानं खाऊ द्या. आणि हो, काय हवं काय नको कोणाला ह्या सर्वावरती बारीक लक्ष ठेवा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. आता दुष्यंतला हा असा हळदीच्या कपड्यांमध्ये बघून बाळजाबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले असतात. तर दुष्यंत लगेचच आई नमस्कार करतो असं म्हणत बाळजाबाईंच्या पायाजवळ वाकून लगेचच त्यांना नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेतो. बाळजाबाई ह्या आता जरा ओल्या डोळ्यांनी दुष्यंतला म्हणायला लागतात, दुष्यंत, खरं तर एक आई आपल्या लेकरासाठी काय बी करू शकते. अरे पर तू इथं माझ्या नावासाठी माझ्या नावाकरता माझ्या प्रसिद्धीकरता हे लगीन करायला लागलायस. खरंच हे बघून मला लय वाईट वाटतंय रे. माझ्यामुळं हे समजा. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई प्लीज, हे बघ असं नको बोलू. आजपर्यंत तू माझ्यासाठी इतकं काही केलेलं आहेस, त्यापुढे मी हे तुझ्यासाठी जे काही करतोय ना ते काहीच नाही आहे. आणि मी म्हटलं आहे ना, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, अरे हो रे, पर हे समजा म्हणजे खरं तर दुष्यंता तुला. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आई तू फार विचार नको करू ह्या गोष्टींचा. बाळजाबाई म्हणत असतात, अरे असा कसा विचार नको करू बोलतोस तू दुष्यंत, तुझ्यासाठी हे सगळं म्हणजे. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई तू चिल राहा, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. तू काळजी नको करू, मी सगळं करतोय फक्त तुझ्यासाठी आणि मी हे करणार. तू काळजी नाही करायची, फक्त मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, हा विश्वास आहे ना तुला. त्यावर बाळजाबाई होकार देतात. दुष्यंत म्हणतो, बास, मी काहीही करेन. आणि मग आता बाळजाबाई दुष्यंतला सांगतात, जाऊन पाटावर बस. हळदीची सगळी तयारी झाली. इतक्यात कृष्णाला सुद्धा हळदीसाठी आणतात. आता बाळजाबाई कृष्णाकडे बघतात आणि त्यांना खूप राग आलेला असतो. तर आता इथे लगेचच बंट्या हा कॉमेंटेटरी करायला सुरुवात करतो. तर इकडं आता आपली नवरीबाईसुद्धा आलेली आहे आणि आपले नवरदेवसुद्धा आलेले आहेत. तर आता चला दोघांना पण पटकन बसून घेण्याची विनंती करूया. त्याबरोबर मग लगेचच आता नवरी आणि नवरदेव म्हणजेच कृष्ण आणि दुष्यंत हे हळदीच्या पाटावरती बसतात. बाळजाबाई बसलेल्या कृष्णाकडे सुद्धा खूप रागाने बघत असतात, कारण त्यांना कृष्णाने तिथे आलेलं आवडलेलंच नसतं. पण त्यांचा हात दगडाखाली असल्यामुळे त्या गप्प असतात. तर लगेचच आता दुष्यंतची काकी स्वतःहून पुढे येते, दुष्यंतला मुंडावळ्या बांधते. त्याबरोबर हळदी कुंकू त्याला लावून त्याची औक्षण त्याचं करते आणि त्यानंतर त्याच्या हातामध्ये हळकुंडसुद्धा बांधते. आता हे सर्व तो फक्त करून घेत असतो, पण मनापासून खुश मात्र नसतो. मग आता कृष्णा ही मनापासून खूप खुश असते लग्नासाठी. कृष्णाला सुद्धा आता भक्तिताई हळकुंड बांधते, औक्षण करते आणि मुंडावळ्या बांधते. आता हे सगळं करत असताना भक्तिताईला सुद्धा खूपच जास्त आनंद होत असतो, कारण तिची इच्छा असते कृष्णाचं लग्न व्हावं आणि आता कृष्णाचं लग्न फायनली होत असतं. तर जयकांत मात्र हे सर्व काही बघत असतो आणि त्याला हे सर्व जे घडतं आहे ते सगळं बघून खूपच जास्त राग येत असतो, कारण त्याला हे असं काहीही घडू द्यायचं नसतं. त्याबरोबर आता लगेचच बंट्या म्हणायला सुरुवात करतो, चला 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 मित्रांनो, चला पटापट आता नवरा नवरीला आपण हळद लावून घेण्याचा कार्यक्रम सुरू करूया. या 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 चटाचट या नवरा नवरीला हळद लावा आणि पटपट 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 त्यांची विकेट पाडून टाका. काय आता पटपट पटपट त्यांची विकेट पाडून टाका, हे वाक्य ज्यावेळेस बंट्या बोलतो त्यावेळेस सगळेच जण बंट्याकडे बघत राहतात. सगळ्यांनाच हसू येतं. मग लगेचच भक्तिताई सगळ्या लोकांकडे बघते आणि हसत बंट्याला म्हणते, बंट्या, अरे इसरलास काय परत? आज क्रिकेटची मॅच नाही, आज आपल्या कृष्णीची हळद आहे ना, आठवत आहे ना? तसं लगेच बंट्या म्हणतो, अरे हो भक्तिताई, लक्षात आहे लक्षात आहे. चला तर मग मित्रांनो, आता पटापट हळदीचा कार्यक्रम सुरू करूया आणि आपल्या दाजी साहेबांनी आणि आपल्या कृष्णीला हळद लावून घेऊया. त्याबरोबर लगेच तो म्हणतो, तर आता पहिले येणार आहेत हळद लावायला आपल्या दाजी साहेबांचे आई वडील म्हणजेच बाळजाबाई आणि अढळराव सरकार. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या वर आलेले असतात आणि बाळजाबाई ह्या आता
दुष्यंतला हळद लावतात. हळद लावताना मात्र त्या नाराजच असतात. मग आता त्या कृष्णाला हळद लावायला सुद्धा येणार असतात, पण कृष्णाला लावताना मात्र त्या नाराज नाही तर त्या चिडलेल्या असतात. आता कृष्णा ही त्यांच्याकडे बघत असते. कृष्णाला थोडंफार कदाचित जाणवतं सुद्धा, पण कृष्णा नवीन नवरी होणारी असते, त्यामुळे तिला वाटतं की जाऊ दे, आपल्यालाच चुकीचं काही वाटलं असेल, आणि मग ती आता आनंदाने तिच्या होणाऱ्या सासूकडून हळद लावून घेते. त्यानंतर आता अढळराव हे आलेले असतात आणि अढळराव हे आता दुष्यंतला पहिली हळद लावायला येतात, पण दुष्यंत हा त्यांच्याकडून हळदच लावून घेत नाही. मग ते कृष्णाकडे येतात आणि कृष्णाच्या गालाला अगदी मनापासून आनंदाने हळद लावतात. तर कृष्णासुद्धा त्यांच्याकडे बघून हसते आणि मनापासून त्यांच्याकडून हळद लावून घेते. ते कृष्णाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि त्यांचा आनंद व्यक्त करून लगेचच तिकडनं मागे निघून जातात आणि बाळजाबाई व अढळराव सरकार त्यांच्या खुर्च्यांवरती बसून घेतात. मग लगेच आता पुढे बंट्या म्हणत असतो, तर आता दुसरा नंबर आहे, ते म्हणजे आमच्या दाजी साहेबांच्या काका काकूंचा, म्हणजेच बहिणावती वहिनी साहेब आणि गणपत साहेबांचा. मग बहिणावती येते, हळद लावते आणि दुष्यंतला म्हणायला लागते, दुष्यंता हे बघ, तसं बी तू आधीच हिच्या अंगाला हळद लावली होतीस, त्यामुळं एवढा समजा तामझाम करायची खरं तर काही गरज नव्हती. डायरेक्ट बोहल्यावर चढला असतंस का नाही तरी बी चाललं असतं की. म्हणजे कसं, आत्ता पावतर तुम्ही दोघं हनीमूनला बी पोचला असतात नव का. त्याबरोबर आता हे बोलल्याबरोबर सगळ्यांना असं वाटतं की बहिणावती गमतीत म्हणते, पण खरं तर बहिणावती टोमणा मारत असते. त्याबरोबर गणपत म्हणतो, बहिणावती अहो चाललंय ना सगळं सिस्टमॅटिक, मग चालू दे की, तुम्ही कुणी बी लक्ष देऊ नका यांच्यावर. मग लगेचच गणपतही पुढे येतो आणि दुष्यंत कृष्णाला हळद लावतो. त्यानंतर मग बहिणावती आणि गणपत हे तिकडनं निघून जातात. दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो, कृष्णा दुष्यंतकडे बघत असते. त्याबरोबर आता लगेचच इकडे आता बंट्या म्हणायला लागतो, तर मग आता पुढं कोण राहिलंय बरं. त्याबरोबर लगेचच आता पटकन भक्तिताई म्हणते, आहे अगं तू ये की, पहिली आता तू ये आणि आपल्या कृष्णीला हळद लाव की, तू राहिल्यास नवं. त्याबरोबर आता भक्तिताईने आईला बोलावल्याबरोबर ती मनातल्या मनात म्हणत असते, जे लग्न फार काळ टिकणारच नाही आहे त्याच्यासाठी कशाला उगाच हळदीने हात बरबटवून घ्यायचे. पण काय करणार, नाईलाज आहे माझा, त्यामुळे मला आता हिला हळद लावावीच लागणार. मग आता लगेचच सावित्री ही वरती स्टेजवर आलेली असते. त्याबरोबर आता कृष्णा ही खूप खुश असते, तिच्या डोळ्यात आनंद चमकायला लागतो. तर लगेच ती म्हणते, पहिला मान जावे बापूंचा. आणि मग आता लगेच ती पहिल्यांदा जाते आणि दुष्यंतला हळद लावते. आता हे बघून कृष्णा ही खूप खुश झालेली असते. इतके वर्षांपासूनची तिची इच्छा, तिचं स्वप्न आता जवळपास पूर्ण होत असतं. तिची आई तिला हळद लावत असते. मग काय, आता कृष्णा आनंदाने आईकडे बघत असते. तिला खूप आनंद झालेला असतो, तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. भक्तिताई ही तिला अलगच खुणावते, शांत राहा. त्यानंतर आता लगेचच सावित्री कृष्णाकडे येते आणि कृष्णाला सुद्धा हळद लावते. कृष्णाला हळद लावताना मात्र सावित्री अजिबातच खुश वगैरे काही नसते, उलट तिच्या डोळ्यात राग, घृणा दिसत असते. त्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच पुढे बंट्या म्हणतो, तर आता शेवटचे राहिले आहेत, ते म्हणजे आता आमच्या दाजीसाहेबांची मेवणीबाई, म्हणजेच आमची समद्यांची लाडकी भक्तिताई. चल भक्तिताई ये आता तू. मग भक्ती लगेचच आता येते, कृष्णाला हळद लावते आणि कोणाचीच दृष्ट लागू नये यासाठी काळा तीटसुद्धा लावते आणि त्यानंतर म्हणत असते, काळजी घे. आणि मग आता दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला सुद्धा आता ती हळद लावते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही जो काय निर्णय घेतलाय नवं, तो मला मान्य आहे. तुम्ही कोणत्या परिस्थितीत घेतलाय तो, पर तरी भी मैं तुम्हासनी एक सबूत देतो, तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याचा तुम्हासनी कधी बी पश्चाताप नाही होणार. तुम्ही माझ्या बहिणीचं आयुष्य मार्गी लावलंय. त्याबरोबर आता लगेचच इकडे बंट्या म्हणायला लागतो, तर मित्रांनो, इथं इमोशनल सीन क्रिएट झालेला आहे. कोणीतरी या आणि नवरीच्या ताईचे डोळे पुसा. त्याबरोबर लगेच सगळे हसतात. मग लगेचच बंट्या म्हणतो, मग आता शेवटी उरलेले आहेत ते म्हणजे नवरदेवाचे चुलत बंधू, ज्यांचा गंडलाय मेंदू. त्याबरोबर सगळे त्याच्याकडे बघायला लागतात. तर तो म्हणतो, म्हणजे जयकांत शेठ. तर जयकांत शेठ या आणि हळद लावून घ्या. मग जयकांत वरती येतो आणि दुष्यंतला हळद लावतो. त्याबरोबर आता तो पुढे म्हणत असतो, भावा हळदीच्या लाख लाख शुभेच्छा बघ तुला. त्यावर मग दुष्यंत हा त्याला काहीच उत्तर देत नाही. मग आता जयकांत कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला हळद लावायला हात वरती घेतो. आता कृष्णा ही अनकम्फर्टेबल होत असते जयकांतमुळे आणि ती आता दुष्यंतकडे बघते आणि नजरेने त्याला खुणावते. त्याबरोबर जयकांत
मुळे कृष्ण अनकम्फर्टेबल होतीये ही गोष्ट दुष्यंतच्या लक्षात येताच दुष्यंत लगेचच जयकांतला म्हणतो, जयकांत नको, मे बी तू हळद लावताना ती अनकम्फर्टेबल होत असेल तर काहीच गरज नाही आहे या फॉर्मॅलिटीजची, राहू दे. मग आता जयकांत हा लगेचच म्हणतो, नाही नाही भावा, काय बी हरकत नाही की, मी थांबतो. आणि लगेचच आता तो हळद न लावताच थांबून घेतो. तो पुढे म्हणतो, तुला लावली काय ना वहिनी साहेबांसनी लावली काय, एकच गोठ आहे ना बघा, जाऊ दे. आणि मग तो तिकडनं निघतो. मग आता बहिणावती अलाउन्स करत असते की हळद संपली आहे. त्याबरोबर लगेचच आता बंट्या म्हणतो, अहो थांबा, असं कसं, म्या राहिलोय की दाजी साहेबांचा मेवना आणि माझ्या कृष्णीचा भाव. आणि मग आता लगेचच तो येतो आणि कृष्णाला हळद लावतो. कृष्णासुद्धा बंट्याने हळद लावायला आल्यावर खूप खुश होऊन जाते. तर तुम्हा दोघांनी बी कुणाचीच नजर नको लागाया असं म्हणत आता तो दोघांवरनंही बोटं मोडून टाकतो. त्याबरोबर आता लगेचच काकी तिकडे येते आणि म्हणत असते, तर आता मी इथं असं जाहीर करते की नवरा नवरीला हळद लावण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो संपन्न झालेला आहे. तर मग आता पुढं त्यासने आंघोळ घालण्याचा कार्यक्रम आहे, समद्यांनी या. आणि मग लगेचच आता कृष्णा आणि दुष्यंत यांना चला असं म्हटल्याबरोबर भक्तिताई कृष्णाला उठवायला येते. तर दुष्यंत हा स्वतःहून उठतो. मग कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंही आता उठतात आणि लगेचच हळदीची आंघोळ करण्यासाठी जायला निघतात. आता कृष्णा ही खूप खुश असते, ती दुष्यंतकडे बघत असते. पण दुष्यंतला मात्र मध्ये मध्ये थोडी का होईना पण गौतमीची आठवण ही येत असते. मग आता कृष्णा आणि दुष्यंत आलेले असतात. मग आता तिथे जे कलश भरून ठेवलेले असतात, कलशांमध्ये जे नारळ वगैरे ठेवलेले असतात, त्या नारळांना हळदी कुंकू पहिलं कृष्णा आणि दुष्यंत वाहतात. आणि मग त्यानंतरच येऊन ते दोघंही आता त्या मोठमोठ्या भांड्यांमध्ये बसतात. त्याच्यामध्ये बसल्याच्या नंतर आता पहिली पाळी ही दुष्यंतची असते. दुष्यंत टोपी वगैरे काढतो डोक्यावरची, तर कृष्णा मात्र दुष्यंतकडे बघतच असते. दुष्यंतचं ते सुंदर तेजस्वी रूप पाहून कृष्णा मोहक झालेले असते. तर दुसरीकडे आता हे सगळं काही बघताना जयकांतला मात्र फारच राग येत असतो. आणि जयकांत आता मनात म्हणत असतो की कर कर, किती तुम्हासनी आनंद साजरा करायचा आहे तो करा, पर नाही जर आज रात्री ह्या कृष्णीनं ह्या समद्या इज्जतीचा बट्ट्या बोळ केला नव्हं तुमच्या, तर म्या बी नाव नाही सांगणार जयकांत शेठ. मला बी बघायचं आहे ह्या दुष्यंतला कृष्णीचा लय कणव येतोय ना. मग ही कृष्णा जेव्हा इज्जतीचे वाभाडे काढेल त्यावेळेस हा दुष्यंत काय करतोय ते. एवढं बोलून तो हातामध्ये एक दारूची बॉटल काढतो आणि त्या दारूच्या बॉटलकडे बघून आता विचित्र पद्धतीने थोडासा हसतो. त्यानंतर आता कृष्णा आणि दुष्यंत यांना हळदीनंतरची अंघोळ घालून झालेली असते. तर आता रात्रीची वेळ आलेली असते आणि रात्री आता भक्तिताई ही दुष्यंत आणि कृष्णाला सांगत असते की ही अशी पद्धत असते की पहिलं नवरदेवाने ह्या खांबाला उलटी मिठी मारायची. जर त्याने पूर्ण मिठी मारली तर समजायचं की संसार सुखाचा होईल. नवरीने त्याला त्याच्यासाठी मदत करायची आणि मग जेव्हा नवरीची पाळी येईल तेव्हा नवरदेवाने सुद्धा तिला मदत करायची. आता बघू. मग आता दुष्यंत हा दोन्ही हात ठेवतो तर कृष्णा त्याला मदत करते आणि कृष्णाच्या मदतीमुळे आता दुष्यंतने झाडाला पूर्ण मिठी मारलेली असते. सगळे लोक जोरजोरात टाळ्या वाजवतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता जो सँडी आहे तो मुंबईला पोहोचलेला असतो आणि मुंबईला आल्याच्या नंतर तो गौतमीला सांगत असतो की गौतू, अगं डी एका वेगळ्याच मुलीबरोबर गावी जाऊन लग्न करतोय. आता हे ऐकून मात्र गौतमीच्या पायाखालची चक्क जमीनच सरकलेली असते. ती म्हणत असते, व्हॉट, दुसऱ्या मुलीशी लग्न? नाही, काहीही झालं तरी मी असं कधीच होऊ देणार नाही. आता गौतमीला खरं तर जरा धक्कासुद्धा बसलेला असतो. तिच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात. तिला कळत नसतं की हे सगळं नेमकं सुरू काय आहे आणि का. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता भक्तिताई दुष्यंतला म्हणत असते, बघा दुष्यंत सरकार, आमच्या का कृष्णीनं तुमची मदत केली नवं, आता तुम्हीसुद्धा तिला मदत करायची काय. तर दुसरीकडे आता इकडे ही म्हणत असते की काहीही झालं तरी माझ्याच कपाळावरती दुष्यंतच्या नावाचं कुंकू लागणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.